का मंडळी, आता पुढची जी जोडी इथे येणार आहे त्यात खूप धमाल असणार आहे. कारण एक जनगणना अधिकारी ज्या वेळेला आपल्या गावामध्ये जनगणना करण्यासाठी येतात आणि तिथंच जर एखादा आवली माणूस त्यांना वेगळीच माहिती द्यायला लागतो तर काय धमाल करते ती पाहूयात. येत आहेत संजय कुलकर्णी आणि समीरा गुजार. एक्सक्यूज मी, जनगणनेचं काम करते मी. थोडी माहिती हवी होती. आपण बसून बोलूया का? बसू बसूवरून एक जोक आहे माझ्याकडे, ते मला ऐकवतो मी. काय झालं, माझ्या मित्राबरोबर एक मीटिंग ठरली होती माझी. मग मी त्याला फोन केला, बाबा म्हणलं कुठे भेटूया कुठे बसूया. अहो त्याने SMS काय पाठवला माहिती का? म्हटलं चंद्रावर पाणी सापडलंय म्हणे, मी ग्लास घेऊन जातो, तू दारू आणि चिवडा घेऊन ये, तिकडेच बसू. हे बघा, मी तुम्हाला माहिती विचारतेय. मला चंद्र आणि सूर्याच्या कसल्या गप्पा सांगताय? सूर्यहून पण आहे. काय झालं, आपल्या भारतीय शास्त्रज्ञांचं एक पथक अमेरिकेमध्ये गेलं. मग तिकडचे शास्त्रज्ञ असे हिणवून बोलायला लागले, तुम्हा भारतीयांचं काय बाबा, आता चंद्रावर वस्ती करताय म्हणे. आपले लोक म्हणाले, चंद्राबिंद्रावर वस्ती हे भारताच्या मनात आता आउटडेटेड झाले बरं का, आम्ही आमचं यान आता डायरेक्ट सूर्यावर उतरवणार आहोत. अमेरिकेवाले घाबरले, म्हणजे अहो जळून जाल, राख व्हाल, खाक व्हाल, सूर्यावर जायचं काय गप्पा करता. भारतावाले म्हटले, आम्हाला काही एवढे बुद्ध समजले का तुम्ही, आम्ही रात्रीच्या वेळी यान उतरवणार आहोत. हे बघा, मला साधा फॉर्म भरून हवाय आणि तुम्ही ना भलत्याच फॉर्मात आहात. तुमचं काय, चंद्र, सूर्य, यान आणि विमान. विमान 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 आता मी एक प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. मला? या मला सांगा, एक मोठं असं जम्बो जेट विमान आहे, 200-250 माणसं बसू शकतील एवढं मोठं, आणि तुमच्याकडे 5 रुपयाची वॉर्निशची डबी दिली आणि सांगितलं की या विमानाला रंगवा. कसं आहे रंगमाल? कसं शक्य? सगळं तुम्हीच सांगताय ना, सांगा हे पण. सोपं आहे, त्यात काय अवघड एवढं. ते विमान असं उंच जाऊ द्यायचं उडून, दूर गेलं की मग ते एवढंच होतं. एक ब्रश घ्यायचा नाही का, फटकऱ्यात रंगून काढायचं आहे. एका डबीमध्ये तसली 10 विमानं रंगून होतात. मग अहो मला काय एक नमुने भेटतात, पण माझं काम झालं. इथे कोणीही राहत नाही. झालं का? अरे देवा, आता पुढच्या घरी काय वाढून ठेवलं असेल. देवा वाचव रे बाबा. ठक 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 ठक. माझ्या हसण्यावर जाऊ नका, माझ्या रुसण्यावर जाऊ नका. माझ्या हसण्यावर जाऊ नका, माझ्या रुसण्यावर जाऊ नका. एकदा का प्यायला बसलो ना, माझ्या हसण्यावर जाऊ नका. नमस्कार. चमत्कार, बाटलीमधून बाई. नाही, मी अशी दारातून आत आले. दार आठवं आश्चर्य जगातलं का? या घरातून वाट मिळेल तिकडून लोक बाहेर पडायचा प्रयत्न करतात, तुम्ही आत कसे आला? हो, त्या घरातून बाहेरच पडले मी. बापरे, अय्या, तो माणूस आणि तुम्ही, तुमच्या चेहऱ्यात केवढं साम्य आहे. म्हणजे ते समोरच्या घरात गेलतात तुम्ही, समोरच्या घरी गेलता तुम्ही. सारखं दिसलं असेल ना. आमच्या पिताश्रींची कमाल म्हणजे त्यांच्याकडे ऍट अ टाइम 2 हँडसेट घेतले त्यांनी, दोघं एकाच कंपनीचे. जुळे भाऊ आम्ही. अच्छा, नाही ही बरी माहिती दिलीत. काय जनगणनेचं काम करते ना मी. अरे एवढं उन्हातानाचं पावसामध्ये हिंडणार बाई, मला क्यू आली हो तुमची. का? तुमच्या 7 पिढ्या जातील पण भारताची लोकसंख्या मोजून होणार नाही. का? सारखी वाढत राहते हो. लोड शेडिंग किती आहे मला सांगा. शट अप. हे बघा, मला नीट माहिती सांगा. तुमचं नाव सांगा. STD. STD? सीताराम तुकाराम ढगे. बर, बायकोचं नाव? ISD. इंदुमती तुकाराम ढगे. आणि मुलं? PCO. PCO? पिंकू चिंकू अँड अदर्स. अँड अदर्स म्हणजे? अँड अदर्स म्हणजे कसं आहे बाई, मला 3 बायका. तुम्हाला घाबरायला काय झालं? मला 3 बायका आहेत. मला कसं असतं माहिती का, साधी तुम्ही घाबरून राहिले, माझं कसं झालं असं ना. नवरा म्हणजे हँडसेट असतो, नवरा म्हणजे हँडसेट असतो, बायको म्हणजे सिम कार्ड असते. नवरा म्हणजे हँडसेट असतो, बायको म्हणजे सिम कार्ड असते. मुलगा म्हणजे इनकमिंग असतो, तर मुलगी म्हणजे आउट गोईंग असते. पण समजा काहीच नसेल तर?
नुसतंच मिस कॉल नुसतं मिस कॉल देऊन राहिले त्याच्यामध्ये काय चायना मध्ये हँडसेट 3 सिम कार्ड वाला गबरो मला 3 बायका तुम्हाला सांगितलं मी आता आमचं पहिलं सिम कार्ड माझी पहिली बायको आमच्या पिताश्रींच्या पसंतीची लगीन झालं तिला म्हणलं भे भूक लागली जरा जेवायला वाटते का इले काय एवढंच दिसत बरं अर्धा कप चहा का पण असं का नेटवर्क प्रॉब्लेम डरला हँडसेट आहे सिम कार्ड काढले दिलं टाकून दादा म्हणलं कट दुसऱ्या कंपनीत घेऊ दुसरा सिम कार्ड माझी दुसरी बायको आमच्या आई साहेबांची पसंती मला जरा गोळ्या घ्यायच्या ग्लासभर पाणी घेऊन ये काय नुसती बघत राहिली 1 नाही 2 नाही भात दाबलं काय काढून टाकलं थोडं कव्हरेज प्रॉब्लेम होता जाऊ दे म्हणलं लय कंपन्यात बाजारामध्ये तिसरा सिम कार्ड घेऊ आपण आता तिसरं सिम कार्ड माझी तिसरी बायको ही कोणाच्या आवडीची माझ्या पसंतीची माझ्या आवडीची तिला म्हणलं ना ऐ मी ड्युटीला जायला निघालो बरं का काय 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 अगं मी कामावर निघालो बरं का काय करायचं नेमकं अहो पळत यायची मीटिंग इष्ट तुम्ही काऊन लागत ती मिठी मारायची लाईफ टाइम कार्ड होत ना ते काही भी जाओ किधर भी जाओ नेटवर्क फुल चिंता नाही ती आपले पण एवढा असू नये आम्ही एक पाळला बरं का हम दो हमारे दो 3 बायका असून सुद्धा हम दो हमारे दोच साधा हिशोब आहे माझी पहिली बायको ती आणि मी हम दो हमारे दो दुसरी सिम कार्ड दुसरी बायको ती आणि मी त्यावेळेस भी हम दो हमारे दो तिसरी बायको ती आणि मी हम दो हमारे दो ऐका नाही हँडसेटचा गुणच तसा आहे नाही मला वाटतं तुमच्या 3 बायकांनी थोडी घाईच केली नाही का जर वेळ थांबत्या तर चांगला हँडसेट मिळाला असता म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं काय कमी आहे हँडसेट मध्ये एक खांबा आहे का एक उभा खांबा पोटात आडवा केला ना 7 दिवस फुल बॅटरी चार्ज करायची गरज नाही आठवडा चार्जिंग उतरत नाही आपलं वापरून बघा हँडसेट वापरून बघा काय हरकत नाही इस मार्ग की सभी लाईने मस्त आहे हे बघा तुम्ही तुमची हद्द सोडू नका आणि मला सांगा तुम्ही हे 365 दिवस 12 महिने 24 तास असेच मस्त असता का हो म्हणजे श्रावण वगैरे तरी पाळता का अरे श्रावण पाळायला ते का कुत्रे का मांजर आहे काय मला धोरणच कळत नाही तुमचं श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक सगळे मामाच्या गावाला मामाचं गाव तुम्ही कुठे चाललात मला माहिती तर पूर्ण द्या वय सांगा 9819430598 मी मोबाईल नंबर नाही वय विचार वय सांगितलं ना मग टोटल मारून त्याची 9 8 कशाला काय नीती करीत बसता 25 तुमचं वय 25 आहे त्याचं उलट करा ना 5 वर 2 52 मग आधी 25 का सांगितलं आमच्या त्या थोरला सिम कार्ड नाही का त्याचं थोरलं इन्कमिंग मोठ्या बायकोचा मोठा पोरगा त्याचं 25 आणि माझं 52 असं काय नाही हे बघा माझं कन्फ्युजन खूप वाढतंय तुम्ही ना नीट माणसांच्या भाषेत बोला या मोबाईलच्या भाषेमुळे ना माझा नेटवर्कचा प्रॉब्लेम व्हायला तुमचं पण नेटवर्क एकदाचं गेलं म्हणजे आमच्या गोत्रात तुम्ही आले बघा आता कसे 36 गुण जमले नाही असं नाही बाई नाही म्हणजे सिम कार्ड 3 झाले हो मेमरी कार्ड नाही त्याच्यामध्ये काय मेमरी कार्ड मधली जी रंगीत माहिती आहे ना ती सिम कार्ड मध्ये नसते ना त्याला मेमरी एक्सटेंडेबल मेमरी सोडा ते सिम कार्ड घरी घेऊन जाऊ शकत नाही ते CDMA मोबाईल आहे तर बघूयात आपला हा मोबाईल परफॉर्मन्स कसा वाटलाय आपल्या जजेसना परफॉर्मन्स खूप छान झाला संजय तुझे दोन्ही वेगवेगळ्या भूमिका बेरिंग खूप छान होत्या दारूचं तर काय विचारायलाच नको म्हणजे मला असं वाटलं की कळलंच असेल तुला काय वाटलं ते पण मला सरप्राईज पॅकेज होतं समीराचं मी पहिल्यांदा तुझं कॉमेडी काम बघतेय आणि खरंच इम्प्रेस झाले मी थँक्यू खूप छान केलंस तू
पहिल्यांदा मला वाटतं चौथी जोडी आणि पहिल्यांदा असं झालं की मोर दॅन 2 पात्र तुम्ही सादर केलीत, म्हणजे 2 वेगळी माणसं तुम्ही सादर केलीत संजय. Yes. आपण ह्याच्या आधीच्या परफॉर्मन्स मध्ये एक माणूस आणि एक कुत्रा असं बघितलं. सो देवर 2 कॅरेक्टर्स बट तू डिस्टिंक्ट 2 वेगळे ह्युमन्स सादर केलेत पहिल्यांदा. व्हेरी इंटरेस्टिंग, खूप डिफरंट सादर केलेस तू. मला खूप आवडलं आणि अशी खात्री आहे की तुम्ही दोघे मिळून एक ब्रिलियंट हँडसेट, एक ब्रिलियंट सिम कार्ड आणि आम्हाला सॉलिड टॉक टाइम देणारं एक कम्पॅटेबल मशीन बनणार. क्या बात आहे सर. ग्रेट जॉब. खूप छान छान कमेंट्स. पण मार्क्स किती मिळाले सर? स्वप्नील सर. आय गिव्ह एन 8. स्वप्नील सरांनी 8 मार्क दिलेले आहेत. मी सुद्धा तुला 8 देते. क्या बात है. 8 आणि 8. आता तुम्ही बेरीज करा. तर 8 आणि 8 खूप छान परफॉर्मन्स आणि पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेस साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर.